आज आपण पाहणार आहोत की मोठा मासा असतो तो कसा कापला जातो, म्हणजे कटिंग केला जातं, छोटे छोटे छानपैकी व्यवस्थित पीस कसे केले जातात ते पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण पहा। तर हा मोठा मासा आहे आणि ह्याला सांगतात, आमच्याकडे ह्याला सांगतात खाजरी, तसे ह्याला जिताडा असेही सांगतात। आणि हा चवीला खूप टेस्टी असतो, म्हणजे पॉपलेटपेक्षा याची टेस्ट ही खूप छान असते। तर प्रथम हे सर्व ते खवले काढून घेतात। बघा कशा पद्धतीने आता खवला वगैरे सर्व काढून झालेली आहे आणि आता ती उभा ठेवून असं त्याचं आता डोकं कटिंग करते। असं मध्ये व्यवस्थित असं डोकं कापलं जाते आणि त्यामध्ये जी घाण असेल पोटामध्ये ती काढली जाते। आणि आता ते असं उभा व्यवस्थित चिरला जातो। जो काटा आहे तो असं दुसऱ्या बाजूला जाईल, एका बाजूला काटा व्यवस्थित निघेल आणि एका बाजूला मांस निघेल। ते बघा कशा पद्धतीने ही मच्छी चिरली जाते। ती त्यामधलं हे जे आहे ते त्याच्या पोटातलं काढून टाकलेलं आहे आणि मस्त असे दोन भाग करायला लावलेले आहेत माशाचे व्यवस्थित। आणि त्या भागामध्ये काटा गेलेला आहे आणि ह्या भागामध्ये काटा नाही आहे। आणि बघा मस्त अशा लांबच्या लांब चिरा पाडायला लावलेले आहेत आणि मस्त असे तुकडे आहेत बर्फीसारखे। तर ज्या कोळणी असतात त्यांना रोजची प्रॅक्टिस असते। तर अशा पद्धतीने छानपैकी मोठ्या मासाचे व्यवस्थित असे तुकडे केले जातात। बघा एक भाग झालेला आहे, तर दुसरा भाग घेतील आणि त्या बाजूला काटा आहे, त्यामुळे बघा कसा कापला जातो मासा। आणि काटा आहे तो असा माशापासून वेगळा व्यवस्थित करतात ह्या कोळणी। बघा किती मस्त असे पीस करायला लागले ती। आणि हा आहे पोटाचा भाग। बघा काटा कसा वेगळा केला जातो, एकदम व्यवस्थित, कुठेही तो कापला जात नाही आणि अख्खाच्या अख्खा काटा हा वेगळा केला जातो। पूर्ण काटा हा वेगळा केला आणि त्याचे पण तुकडे करायला लावलेले आहेत। आणि हा पुन्हा आता मासाचा भाग आहे। आणि हे आहे माशाचं डोकं आणि डोक्याचा जे आपण जेव्हा रस्सा करतो तो खूप चविष्ट लागतो। आणि डोक्यामध्येच माशाबद्दल जे ओमेगा 3 फॅटी ॲसिड असते ते डोक्यामध्ये जास्त असते। तर बघा कशा पद्धतीने व्यवस्थित असं डोकं पण कटिंग करायला लागलेले आहेत। तर सर्व हा मासा कटिंग झालेला आहे। तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा फिश कटिंगचा।